तर प्लीज कृपया करून या. तर मी सुशील सोनावणे यांना विनंती करेन की त्यांनी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गौरव ढगे यांना देऊन सन्मानित करा. आणि तुमचे दोन शब्द देखील गौरव ढगे तुमचे सॉरी तुमचे दोन शब्द देखील ते घेण्यात येणार आहेत. याचं काय इकडे तिकडे 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 गौरव ढगे वरती यायचे स्टेजच्या वरती यायचे. वरती दे ना कशाला. हॅलो कृपया करून वरती यायचे गौरव प्लीज. प्रभा पहिला ओव्हर प्रभाकर. गौरव अभिनंदन. पहिला चेंडूवर पहिला चेंडूवर प्रहार केलाय तो जायद याने. कृपया करून जे पाठीमागे जे खेळाडू आहेत थोडा वेळ फक्त सहकार्य करायचंय. बॉल तुमच्या दिशेने आला. एक ए 4 धावा पहिल्या चेंडूवर 4 धावा आले. इकडे इकडे पुन्हा एकदा कार्पेट शॉट 4 धावा. या सामन्याचा मानकरी होता तो गौरव. आपण त्यांच्याकडून दोन शब्द ऐकू की कशी ही टुर्नामेंट तो खेळतोय आणि कसं वाटतंय त्याला. मिस फिल्डिंग बघा 2 धावा होतात की नाही. नक्कीच धावा घेण्याचा प्रयत्न. चेंडू खेळताना दिसला जाईल नक्कीच. प्रभाकर यांचा नंतरचा चेंडू आ तेच तर्रार डॉट केलाय. आम्ही पण तर आपण केलेली नाही दिली. चांगला चेंडू होता. चला सामना सुरू करायचा आहे. चला पंच बोला. कोणी कोणी आउट दिलेलं पंच. चला सामना सुरू करायचा. जरा सहकार्य करायचे. चला चला सामना सुरू करायचा. पंचांचा निर्णय असेल तो अंतिम निर्णय. खेळाडू आपल्याला माहिती आहे की थोडंसं इथे वेळेचे निर्बंध आहे. आपण जास्त वेळ बाकीच्यांना थांबवू शकत नाही मैदानावर येण्यापासून. पंचाचा निर्णय काय ते लवकर सांगायचं. चला साहिल प्लीज विनंती आहे तुम्हाला. वाद नाही घालायचा आपल्याला पंचांबरोबर. मान्य आहे तुमचा. चला अंतिम निर्णय पंचा निर्णय आहे तो. वाद नाही घालायचा कारण की वेळ कमी आहे आपल्याला.
चला पंच, तुम्ही जावा जागेवर जावा आपल्या. ते ती 10. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. थोडंसं पॉवर प्लेच्या नजरेने बघितलं गेलं तर चांगली गोलंदाजी प्रभाकर यांची. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्या बात आहे, क्या गोलंदाजी. नक्की मला वाटलं की रनआउट घ्यायचा चान्स घेत आहेत. पंच बाईज आहे. दाखवा ना हात कधी. चला अरे ते गाणं तू तिकडे तिकडे जा यार, कॉमेंट्री करू दे. चांगला प्रयत्न होता इकडे. थोडासा हटवण्याचा प्रयत्न होता पण सफल नाही झालेत. पण प्रयत्नांना नक्कीच 100% देण्यात येतील. घरी ना आता पिकनिक आहे उद्या. चला जरा लवकर खेळायचंय. चला या पॉवर प्लेचं षटक, एका पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक घेऊन येतात ते साहिल सावंत. सामना करतील ते जायद. चांगली षटक टाकलं होतं प्रभाकर यांनी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने पण सफल नाही झालेत. नक्कीच दोघं एकाच विभागातून येतात. टॉगनगर या विभागातून. नक्कीच दोघांना एकमेकांच्या स्ट्रेंथ आणि विकनेस माहिती आहे. थोडंसं समजून बॉलिंग करतायत साहिल. जायद यांना तेवढंच, जायद देखील तेवढंच ताकदीचे बॅट्समॅन आहेत. बघूया कशा प्रकारे कमबॅक करतील. पहिला चेंडू निर्धाव. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कट केलाय तो. चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता तिकडे प्रभाकर यांचा. पण 2 धावा नक्कीच घेतल्या. तिसरी धाव देखील घेण्यामध्ये यश आले ते. वन शॉट. हा हा ओके ओके. सामना करतात ते राहुल. रिकाऊन देण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने, पण बॅटची कडे घेऊन जातो तो सरळ पॉइंटच्या दिशेने. चांगला प्रयत्न होता. जर चेंडू कनेक्ट झाला असता नीट तर नक्कीच कव्हरच्या दिशेने.
तर चेंडू आ चेंडू सरस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे धावत झाले ते राहुल वराडकर. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता पण मना केलं जायद यांनी कारण की चेंडू सर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होते. यानंतरचे फलंदाज आहेत ते सुलतान जागा घेतील राहुल वराडकर यांची. धाव संख्या झाली ती 19. 4 चेंडू आणि 19 धावा. हाय करायची आहे. काय चेंडू टाकलाय खोलवर पद्धतीचा चेंडू बघूया रनआउट होतो की नाही आणि ओ काय क्षेत्ररक्षण केले. थ्रो चुकीचा होता पण नाही रे फिल्डर कृपल पटेल चांगला चेंडू अडवलाय. जर हा चेंडू सुटला असता तर नक्कीच 4 धावा भेटल्या असत्या ओव्हरथ्रोच्या. चेंडू शेवटचा चेंडू विरकावण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने पण तिकडे तैनात आहे. एक धाव तर नक्कीच घेतली आहे. दुसरी धाव देखील घेण्यामध्ये यश सहजतेने पूर्ण केले. धावसंख्या दोन्ही वाढते. धावसंख्या झाली ती 22. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 22. एक चांगली अशी सुरुवात आयुष्य लिहून या संघाची. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आलेत. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ टॉप मध्ये असेल. तो जाईल डायरेक्ट सेमी फायनलला. चला घाई करायची आहे. 22 धावा झालेले आहेत. पॉवर प्लेचे षटक संपलेले आहेत. आता 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. आकिब यानंतरचे गोलंदाज आहेत ते आकिब वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. या आधीच्या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगली अशी गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. सामना करतात ते जायद. मग त्याच वेगवेगळे फटके खेळावे लागणार. पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न चांगला फटका सजवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सर सीमारेषेवर चौकार. धावसंख्या 4 निवड धावसंख्या झाली ती 26. पहिल्या चेंडूवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील झालेले आहेत. जायद चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. विशेलचे सर्व संघ मालक संघर्ष पहिल्या चेंडूवर तर सक्सेसफुल झालेत जायद. चांगला फटका सजवला होता. यानंतर चेंडू बघूया काय होतंय. कट करण्याचा प्रयत्न पण यावेळेस मात्र यष्टीरक्षाकडून चूक होते. मोठी चूक आणि खूप महागात पडेल ती. चेंडू सर सीमारेषा पार. काय चेंडू टाकला होता. निर्धाव होता पण खराब यष्टीरक्षण साहिलद्वारा. चेंडू सरळ जाते सीमारेषेवर. तेच तर चेंडू टाकलेला नक्कीच निर्धाव होता. इकडे 22 4 रन धावसंख्या झाली ती 30. चांगला कमबॅक केला होता आकिब यांनी. थोडी साथ मिळाली नाही यष्टीरक्षकाकडून. फटका खेळायचा होता तो ऑफसाईडच्या दिशेने. संपर्क काही झाला नाही. खूप जोरात टाकला होता. पुन्हा एकदा सामना करते जायद. बघूया काय होतं या नंतरच्या चेंडूवर. पुन्हा एकदा वा हाच फटका खेळत होता आणि नक्कीच या चेंडूवर सक्सेसफुल झाले जायद. काय सजवलाय फटका. नेत्रदीपक शॉट. 3 बॉल 3 बाउंड्री आलेल्या आहेत. थोडस दबावामध्ये आकिब. धावसंख्या 4 निवडली आहे. धावसंख्या झाली ती 34. थोडस महागडं षटक बघू शकता. पहिल्या चेंडूवर चांगला फटका खेळला होता. दुसऱ्या चेंडूवर आकिब यांनी चांगली गोलंदाजी केली होती पण त्या
गोलंदाजीवर देखील 4 रन आले होते यानंतरच्या चेंडूवर. बघूया काय होतंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण यावेळी निर्धाव. ऍप्रिशिएट करतायत गोलंदाजांना संघातील खेळाडू. चांगलं कमबॅक. चित्रक्षण सजवले ते थोडस कवरच्या दिशेने. बघूया काय खेळत आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न यावेळी देखील निर्धाव चेंडू. नक्कीच त्यांनी ओळखलं देखील होतं की या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न असेल. हालचालीवरून कळून गेलेलं. शेवटचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. बघूया. ओ बॅड लक. बॉल आदळून चेंडू सीमारेषा बाहेर. या चेंडूवर देखील 4. थोडंसं बॅड लक मानावं लागेल अकिब यांना, कारण की चेंडू चांगला टाकला होता पण थोडंसं लक नाही आहे त्यांच्याबरोबर. निराश देखील असतील. धावसंख्या झाली आहे ती 38. 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 38. मग यानंतर षटक कोण 38 38. सामना करता बॅट्समन सुलतान. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथा षटक घेऊन येतात ते पुन्हा एकदा साहिल. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील, सामना करतील ते सुलतान. ना भिरकावून दिलाय तो लेग साईडच्या दिशेने. चेंडू चाललाय सरळ. ओ काय क्षेत्ररक्षण केलंय. पडले पण झेल मात्र काही सोडली नाही. गुड कॅच. पहिल्या चेंडूवर बाद केलं ते सुलतान यांना. चांगला फटका खेळला होता पण तेवढं एलिव्हेशन भेटलं नाही, तेवढं रेंज भेटली नाही चेंडूला. परतावं लागते ते सुलतान यांना तंबूच्या दिशेने. संघर्ष. यानंतरचे फलंदाज आहेत ते हिमांशू. सुलतानाची जागा घेतील. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. थोडीशी विनंती असेल आपल्याला की लवकर सामना सुरू करायचा आहे, की यानंतर सेकंड इनिंगचा 5 ओव्हरचा खेळ देखील बाकी असेल. हिमांशू सामना करताय. आणि पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो साहिल यांनी. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. नक्कीच हॅट्रिकच्या दिशेने वाटचाल करतायत. या टुर्नामेंटमध्ये सय्यद भाई यांनी टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक घेतली आहे. या टुर्नामेंटची दुसरी हॅट्रिक घेण्यामध्ये साहिल यांना यश होतंय का नाही, पण नक्कीच बघू शकता. चांगला चेंडू टाकला होता साहिल यांनी. तेच तर खोलवर पद्धतीचा दुसरा गडी बाद. तर बघूया तिसऱ्या चेंडूवर काय होतंय. पहिली हॅट्रिक तर सय्यद भाई यांनी घेतली आहे. नाव हॅट्रिकवर कोरलं होतं पहिली हॅट्रिक म्हणून सय्यद भाई यांनी. जर ही हॅट्रिक घेतली तर साहिल सावंत यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. अथर्व काटे यांच्याकडून नोंद घ्यायची. पण बघू शकता या टुर्नामेंटमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच बक्षिसांचा वर्षाव घेण्यात आलेला आहे. हॅट्रिकसाठी 1000 रुपये. बघूया नक्कीच प्लेट करून काढल्या. हलक्या त्याने खेळल्या ऑफसाईडच्या दिशेने. बघा 2 धावा होतात की नाही. नाही मना केलंय जायद यांनी. हॅट्रिक पासून लांब राहिलेत साहिल, पण नक्की प्रयत्न चांगले होते साहिल यांच्या. खोलवर पद्धतीने टाकलेला तेवढंच चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने. बॅट्समनचं नाव सांगावं संघर्ष. अब्दुल्ला यांनी.
चांगले षटक हाताळले ते साहिल यांनी. चौथा चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र यश नाही. थोडस पाठीमागे खेचून टाकला होता चेंडू, त्याला तडव्याच्या दिशेने खेळायचा होता पण यश काही आलं नाही. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळी मात्र चेंडू जातो सर क्षेत्ररक्षका हातामध्ये. धावसंख्या एकने वाढली, धावसंख्या झाली ती 40. चांगलं रोखून धरलं या षटकामध्ये. पाच बॉल 2 या षटकामध्ये फक्त 5 चेंडू आणि 2 धावा दिल्यात आणि त्याच बरोबर 2 गडी देखील बाद केलेत. काय षटक हाताळले. फुलटॉस पद्धतीचा होता, कनेक्शन काही झालं नाही, मना केलं एक धावा घेण्यासाठी. तर निर्धाव पद्धतीने काय ओव्हर टाकले साहिल सावंत यांनी. 2 चेंडू. तर वाईटचा रिव्ह्यू घेतला. मी विनंती करेल थर्ड अंपायर यांना, जर हा निर्धाव आला तर षटक चांगला हाताळलं गेले ते साहिल यांच्या मार्फत. मात्र 2 धावा 2 गडी बाद. निर्धाव पंच निर्धाव. चांगलं षटक हाताळायला गेले. गुड कम बॅक. धावसंख्या स्थिरवली, धावसंख्या झाली ती 40. चांगली सुरुवात होती पण नक्कीच रोखून धरलं ते म्हटलं बॉलर्सनी. शेवटचा षटक घेऊन येते कृपल पटेल. चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलेलं होते त्यांनी. सामना करतात ते जायत. स्टार्ट टू एंड खेळत आहेत पण पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट. स्टार्ट टू एंड खेळत आहेत. लेग साईडच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता, पाठीमागच्या दिशेने जिमच्या दिशेने, पण संपर्क काही झाला नाही. जोरदार पद्धतीने टाकला होता कृपल पटेल यांनी. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना कृपल समोरच्या दिशेने घेताना प्लेयर. बघूया यानंतर चेंडूवर का होता, समोर खेळतील. पुन्हा एकदा खोलवर चेंडू हलक्या त्याने खेळून काढलाय पॉईंटच्या दिशेने. 1 धाव. तर चला लवकरात लवकर खेळायचं आहे, घाई करायची थोडीशी आपण. यानंतरच्या देखील आपल्याला 5 षटक पूर्ण करायचे आहेत. वेळेचा निर्बंध आहे. धावसंख्या झाली ती 41. संत गतीने अशी थोडीशी धावसंख्या, मोठे फटके खेळावे लागतील जरा चांगली धावसंख्या उभारायची असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. काय चेंडू हाताळलाय कृपल पटेल यांनी. पुन्हा भिरकावून दिलाय चेंडू हवेमध्ये. बघूया झेल बाद होतात की नाही. खूप उंच गेलाय पण झेल थोडस झेल घेण्यामध्ये यश नाही आले आणि इथे धावबाद झालेले आहेत. अब्दुल्ला की स्ट्राईक जायद यांना घ्यायची होती. चला लवकर आपला बॅट्समन, चला क्षेत्ररक्षण जमायचं नाही, लगेच जमायचं नाही. क्षेत्ररक्षण सजून घ्या, पटापट पटापट सजून घ्या. येस.
यानंतर फलंदाज येतात ते शुभम. शायद यांना स्ट्राईक घ्यायची होती. नक्कीच 2 धावा तरी सहज पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असताना धावबाद झाले ते अब्दुल्ला. त्याची जागा घेत आहेत ते शुभम. ओके, 2 चेंडू शिल्लक आहेत. ओके, मोठा फटका खेळण्यामध्ये यश होते की नाही. नक्कीच कापलाय तो ऑफसाईडच्या दिशेने. 1 बाउन्स बाउंड्री. बॉल घ्यायचा आहे. धावसंख्या 4 वाढली ती धावसंख्या झाली ती 47. दे दे फटाफट. खेळाडूंना नम्र विनंती, आतमध्ये यायचंय तुम्ही, ग्राउंडवर यायचंय. हवं. धावसंख्या 4 निवडली. धावसंख्या झाली ती 47. तर लास्ट शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. बघूया काय होतंय. पुन्हा समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक तिकडे आणि 1 बाउन्स. उसळी जास्त आहे या चेंडूवर देखील. बाउंड्री आलेली आहे. चांगला चेंडू टाकला होता पण उसळीच तेवढी होती की बॉल चेंडू सर 1 बाउन्स. तर मी दोन्ही संघांना विनंती करतो लवकर इनिंग सुरू करायची आपल्याला. काळोख इथे लवकर होत असतो. 80-11 लगेच आपले फलंदाज पाठवायचे आहेत. तर 50 धावा झालेल्या आहेत. माफ करा, 51 धावा झालेल्या आहेत आणि 52 धावांचं लक्ष असेल. त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं कारण की आपण बघू शकता या ठिकाणी बरेचसे असे खेळाडू त्यांना मैदानावर खेळते थांबलेत. घाई करायचे. पंच तुम्ही कृपया करून फटाफट जायचंय आणि दोन्ही फलंदाजांना देखील विनंती आहे की त्वरित यायचंय आपण. चला सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. चला फलंदाज लवकर जायचंय. तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. काळोख होतो. लवकर लवकर जाऊन क्रीजचा ताबा घ्यायचा आहे. 52 धावांचं लक्ष असेल. 30 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. बघूया कशा प्रकारे रोखतील आयुष्य संघाचे गोलंदाज. पहिला षटक कोण घेऊन येते. नक्कीच राहुल वराडकर. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. चांगले असे गोलंदाज आहेत. नक्कीच वर्षानुवर्ष खेळाचा अनुभव आहे त्यांना देखील. तेवढेच ताकदीचे फलंदाज देखील साहिल आणि तबरेज. सामन्याला सुरुवात करायची आहे. एक अटीतटीचा सामना आणि महत्त्वपूर्ण असा सामना. जो 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 ही मॅच जिंकेल तो डायरेक्ट सेमी मध्ये जाईल. चला स्ट्राईकवर असेल ते साहिल सावंत. नॉन स्ट्राईकवर आहे ते तबरेज. पहिला पॉवर प्ले षटक हाताळतील ते राहुल वराडकर. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव करताना थोडं सजवले ते. दोन खेळाडू या 38च्या बाहेर असेल. बघू शकता आपण एक समोरच्या दिशेने आणि एक मिड विकेटच्या दिशेने प्लेअर तैनात आहे.
बघूया कसे रोखतील समोरच्या संघाला. राहुल वराडकर. बोला. मारलाय तो जिमच्या दिशेने. पहिल्याच चेंडूवर हल्ला करण्याचा प्रयत्न, अडवण्याचा देखील तेवढाच चांगला प्रयत्न होता, पण यश आलं नाही. पहिल्या चेंडूवर हल्ला केला आणि धावसंख्या, स्कोरबोर्ड ओपन केलाय तो बाउंड्रीच्या बाउंड्रीने. पहिल्या चेंडूवर बाउंड्री. बघूया कशा कशा प्रकारे. आणि नक्कीच थोडासा बोलता संधी होती की काय, थोडस डाऊटफुल, पण नक्कीच नक्कीच चेंडू टाकला होता राहुल यांनी. दोन चेंडू 4 धावा. तर सुलतान देखील काहीतरी सांगत असताना फिल्डिंगच्या दिशेने. बघ यानंतर चेंडूवर काय होतंय. पुन्हा एकदा पाठीमागे दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तेवढी चांगली फिल्डिंग. बॅटची कडा घेऊन सरळ जात होता फाईन लेगच्या दिशेने. तर आता स्ट्राईकवर असे ते तबरेज. 3 चेंडू 5 धावा, चांगली अशी गोलंदाजी. याला चेंडूवर बाउंड्री आली जरूर होती, पण यानंतरच्या 2 चेंडूवर चांगलं कमबॅक केलंय. पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने सेम फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण तेवढ्याच जोरदार टाकला होता चेंडू. बॅटचा काही संपर्क नाही. चांगलं षटक हातात आहेत राहुल आपल्या संघासाठी. डॉट पद्धतीने टाकलाय. धावसंख्या स्थिर होती. धावसंख्या तरी ती 4 चेंडू आणि 5 धावा. त्यांनी खेळून काढल्या पाठीमागच्या दिशेने. थोडा झेलची संधी होती, पण बॉल पोचला नाहीये. 5 चेंडू आणि 6 धावा. काय षटक हाताळले राहुलेने आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये मोठा प्रहार करण्यामध्ये यश होत येते की नाही. नक्कीच समोर दिशेने खेळलाय. बघूया 4 जातोय का नाही. नक्कीच सुलतानचा अडवण्याचा प्रयत्न देखील असेल, पण चेंडू मारायच्या बाहेर. चौकार. तर धावसंख्या झाली ती 9. चांगले षटक हाताळले. पहिला चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर 2 बाउंड्र्या येऊन देखील माफ करा, धावसंख्या झाली ती 10. चांगले षटक हाताळले राहुल यांनी. यानंतरचं गोलंदाजीचा भार देत आहेत तो सुलतान यांना. तिन्ही खेळाडू, स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर आणि गोलंदाज एकाच विभागातून येतात. बघूया काय होतंय.
रिवर्स करण्याचा प्रयत्न, तेच सरळ चेंडू यॉर्कर टाकलाय. अपील केली होती ती फेटाळली आहे. सुलतान पहिला चेंडू तेच सरळ टाकलाय खोलवर पतीचा. रिवर्स करण्याचा प्रयत्न होता. दोघे एकमेकांना ओळखतात, चांगले असे एकाच संघात खेळतात, एकमेकांचे कमजोर पॉईंट्स माहिती आहे कशा प्रकारे पुन्हा एकदा रिवर्स करण्याचा प्रयत्न, पण यावेळी मात्र आपल्या जाळ्यात अडकवला आणि सेलिब्रेशन आपण बघू शकता. सुलतान आपल्या जाळ्यात अडकवले. चेंडू मारला देखील होता पण सरळ खेळाडूच्या हातामध्ये, ना त्याला लेफ्ट राईट कुठेही जावं लागलं नाही. तर यानंतरचा फलंदाज असेल तो नंदू. बरे त्यांची जागा घेतील. काय दोन चेंडू टाकले. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, तिकडे ब्लॉक होलपती चेंडू टाकून निर्धाव टाकलाय तेच तरार. दुसऱ्या चेंडूवर थोडंसं खेचून टाकलं, कनेक्शन झालं होतं पण आपल्या जाळ्यात अडकवला तो सुलतान यांनी. चला काय करायची आहे. नंदू स्ट्राईकवर आहेत, बघूया कसा सामना करते सुलतान यांचा. चांगले असे खेळाडू विक्रोळी नवनगरमधील नंदू. खालक्या त्याने खेळून काढला ऑप्शनच्या दिशेने, बघूया कावत्यावर थ्रो केलाय आणि बघू इकडे धावत करण्याचा प्रयत्न होता, थोडासा रिस्की होतं पण चांगला बॅकअप देखील होता तिकडे. स्ट्राईकवर आहेत ते साहिल, चांगली गोलंदाजी करतात ते सुलतान. पुन्हा एकदा सुलतानांनी जायत काहीतरी डिस्कस करताना थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न. चला आपल्याला टाइम नाही, जास्त टाइम घेऊ नये. जायद सुलतान अशी घाई करायची आहे, वेळेचं निर्बंध आहे आपल्याला. पुन्हा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न इकडे सक्सेसफुल झालेत. बघूया 4 धावा भेटतात की नाही. धावसंख्या 4 निवडते, धावसंख्या झाली 15. नोंद घ्यायची या ग्राउंडवर काही छोटे खेळाडू खेळत आहेत, जर त्यांनी जर बॉल त्यांना लागून आडला किंवा अडवला तर तर धावून घ्यायचे आहेत, बाउंड्री दिली जाणार नाहीये. नोंद घ्यायची आहे. पुन्हा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, तेवढाच जोरात टाकलेला हा चेंडू. मैदानात कोणालाही बॉल लागून जर चेंडू थांबला तर तुम्हाला धावून काढायचे रन, तो बाउंड्री दिली जाणार नाही. जेवढे तुम्ही धावून काढणार तेवढेच तुम्हाला धावा दिल्या जातील. चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय सुलतान यांनी, यावेळी मात्र मारू दिला नाही. रिवर्स खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता पण यावेळी मात्र फसवलंय आपल्या स्पीडने. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न पण यावेळी देखील तोच रिझल्ट, यावेळी देखील चौकार. बॅक टू बॅक तोच शॉट खेळत आहेत. एक बाउंड्री, एक डॉट, पुन्हा एकदा बाउंड्री. दोन षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 19. थोडस असं नऊ धावा दिल्यात पॉवरच्या ओव्हरमध्ये. चांगलं असं षटक आपण बोलू शकतो. थोडस एकच चौकार थोडस अतिरिक्त आलाय असं आपण बोलू शकतो आपण.
तर बॉलिंगसाठी आमंत्रित केले ते अब्दुल्ला यांना. लेफ्ट आर्म बॉलर आहेत. पुन्हा नंदू समोर दिशेने खेळलाय. या 2 धावा होतात की नाही. धावायचा प्रयत्न पण यावेळी मात्र रनआउट झालेत ते नंदू. नक्कीच कॉल दिला होता साहिल यांनी, कारण की तेच होते डेंजर डेंजर एंडवर. त्यांनी बघितलं क्षेत्ररक्षणे की नंदू यांनी काही रिस्पॉन्स दिले नाही. ते बरेच लांब होते क्रीजपासून. तिकडे धावाच्या सुरुवात बाद झालेत नंदू. तर यानंतरचा फलंदाज असेल ते विकास. जागा घेतात ते नंदू यांचे. धावाच्या स्वरूपात झाले ते 2 धावा. बोलावं लागेल 2 धावा होत्या, कारण की कॉल साहिल यांनी दिलेला ते डेंजर डेंजर एंडवर होते. चला, घाई करायची आहे, कारण की इकडे लवकर अंधार होतो. तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. विकास सामना करतात अब्दुल्ला यांचा. ओ या ते भीमर समोर स्वरूपाचा बॉलर. आणि इथे फ्रेट. आणि इथे फ्रेट. थोडंसं जोरात टाकण्याचा प्रयत्न होता. थोडीशी अतिरिक्त एफर्ट लागले आणि तो चेंडू झाला तो भीमर. आणि 1 फॉर द ओव्हर देखील असेल. फ्रेट पाठवू का? फ्रेटचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला अब्दुल्ला यांनी. निर्धाव पद्धतीने काय कमबॅक केलंय. मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न, ताकद काढण्याचा इरादा होता इथे, पण काही संपर्क झाला नाही. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळी देखील जोरदार चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. चांगल्याशी गोलंदाजी करता येते लाईन अँड लेंथ पकडून. थोडंसं अतिरिक्त एफर्ट देखील लावतायत गोलंदाजीमध्ये. त्या पद्धतीने चेंडू जातोय यष्टिरक्षकामध्ये, तेच तरार आहे. पुन्हा एकदा समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तैनात आहे त्या दिशेने. एक दर समाधान मानावं लागेल. गुड थ्रो. चांगली गोलंदाजी अब्दुल्ला यांच्या मार्फत. आता सामना करतील ते. 1 मिनिट. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या झाली ती 22. 2 चेंडू शिल्लक. बघूया काय मोठा प्रहार करण्यामध्ये यशस्वी होतात की नाही. पुन्हा भिरकावून देण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. बघूया किती धावा भेटतायत. ओ ते बाउन्स झालेला तेवढंच चांगलं क्षेत्र आणि तेवढंच तेवढंच तेवढाच चांगला थ्रो. क्या बात आहे. थेट बाउंड्रीच्या बाउंड्रीकडून स्टम्प्सकडे थ्रो आलेला आहे. 2 धावा घेण्यामध्ये यश आलेले आहे. 2 धावांनी धावसंख्या झाली ती 24.
पुल करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट पद्धतीने टाकला होता. यावेळी मात्र सिंगल धाव घेण्यामध्ये यश. चांगला थ्रो केला पुन्हा एकदा सुलतान यांनी. षटक संपलेले आहे आणि धावसंख्या झाली ती 25. 3 षटकाखेरीज धावसंख्या 25 झालेली आहे. थोडंसं प्लॅनिंगमध्ये चेक करताना पुन्हा एकदा स्वतः राहुल गोलंदाजीसाठी येताना 25. तर आपण आता बघू शकतो 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 25 धावा झालेल्या आहेत. 52 धावांचं लक्ष आहे. कृपया करून थोडा वेळ सहकार्य करायचं आहे पाठीमागे जे कोणी खेळाडू असतील. आणि फलंदाजीने देखील नोंद घ्यायची आहे. जर बाउंड्री दिशेने बॉल अडला तर तुम्हाला धावून घ्यायचे आहेत रन. थोडंसं विनंती करेन मी तिकडे ग्राउंडमध्ये जेवढे पण खेळाडू किंवा प्रेक्षक आहेत, नागरिक आहेत, थोड्या वेळासाठी फक्त 15 मिनिटाचा आपल्या इकडे खेळ बाकी आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे आम्हाला, कारण की हा महत्त्वपूर्ण सामना आहे. जो जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये जाईल. नागरिकांना थोडीशी विनंती आहे माझी. बघूया यावरमध्ये काय होते. 12 चेंडू आणि 27 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता इथे. चेंडू हवेमध्ये आणि बाद. राहुल वडकर यांनी एक मोठा मासा आपल्या गळ्याला लावलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता इथे साहिल यांचा, पण फटका फसलाय. यानंतरचे फलंदाज साहिल यांची जागा घेण्यासाठी येतात ते शिवाजी. धावसंख्या स्थिरावली आहे. तर 11 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण असेल ते. धावसंख्या झाली ती 25. एक या विभागाचे हार्ड हिटर शिवाजी आता स्ट्राईक घेत आहेत. बघूया, आपलं कौशल्य इथे दाखवावं लागेल शिवाजी यांना, पण तेवढेच चालाकीचे बॉलर आहेत ते राहुल. एक हार्ड हिटर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं शिवाजी यांना. भिरकावण्याचा प्रयत्न होता. यष्ट्या उधळण्याचा प्रयत्न देखील राहुल यांनी केलेला लेगच्या दिशेचा, पण अतिरिक्त धाव. सामना करतात. पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न. टायमिंग काय बरोबर झाले नाही. क्षेत्रक्षण तैनात आहे. बघूया झेल बाद होतात की नाही. आणि इथे झेल सोडलेलं आहे. शिवाजी यांचा जीवदान भेटले. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. टाइम काय झालेला नाही आणि कॅच ड्रॉप बाउंड्री दिशेने. आणि धावसंख्या दोन्ही वाढते. ती धावसंख्या झाली ती 28. 28 झालेले नक्कीच. शिवाजी यांच्याकडे देखील क्षमता आहे. हे देखील बॉल बाउंड्री दिशेने मारू शकता. आणि जोरात मारला, पण अडथळा निर्माण झाला तो नॉन स्ट्राईक कडून. थ्रो तर केला आहे. बघूया पुन्हा एकदा. 2 धावा तर यशस्वी झाल्यात. चांगला कॉल होता विकास यांचा. 2 धावा चांगल्या पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या वाढते. ती धावसंख्या झाली ती 30. आता समीकरण असेल ते 22 धावा आणि 9 चेंडू. आणि 22 धावा. मोठे फटके खेळावे लागतील जर या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर. सामना पुन्हा विरकावण्याचा प्रयत्न. तेवढ्याच जोरदार पद्धतीचा चेंडू आणि इकडे मिसफील्ड पुन्हा एकदा. बघूया काय होते. खूप चांगले एफर्ट्स टाकले होते राहुल यांनी. चांगला, पण
बाउंड्री. पंचाचा निर्णय बाउंड्री. चांगले एफर्ट टाकले होते राहुल राहुल वराडकर यांनी, पण खूप असं खराब असं क्षेत्ररक्षण तडम्यांच्या दिशेने. समोरून बॉल निसटलाय थेट. तर आता नक्कीच या बाउंड्रीने आशा निर्माण केलेली आहे आयुष 11 या संघाच्या, कारण की 22 धावा होत्या, आता 4 कमी झाल्या. धावसंख्या आता 18 18 धावा हव्यात त्या 8 बॉलमध्ये. या 2 चेंडूवर जर 2 बाउंड्र्या किंवा 2 षटकार आले तर नक्कीच हा खेळ रोमांचक होऊन जाईल. पण याच मैदानात या टुर्नामेंट लास्ट इयरला एक सामना बघितला, त्यामध्ये सुशील सोनवणेने काय गोलंदाजी केली होती. नक्कीच अजूनही तो क्षण लक्षात येतो आमच्या. पुन्हा एकदा जोरदार भिरकवण्याचा प्रयत्न, टायमिंग काय झाला नाही. बघूया 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होतात की नाही. काय थ्रो केला आणि इथे बाद झालेले आहेत. खूप चांगली अशी खेळी, खूप चांगला असा थ्रो आणि बाद केलेले ते. थोडंसं आयुष्यलेने या संघामध्ये थोडंसं डिसाईड होते कोण जाईल आणि कोण नाही. तर नक्कीच भरोसा दाखवलाय तो, ग्राउंडमध्ये उतरलाय तो आनंद आनंद गायकवाड. चला घाई करायची आहे, नंतर तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे अंधेऱ्याचा काळोखाचा. चलो स्वप्नील सरतापे, जरा कॉल द्यायचा आहे सगळ्यांना. 17 7 चेंडू 7 चेंडू आणि 17 धावा. या चेंडूवर जर थोडा मोठा प्रहार आला तर तरी देखील मॅच मध्ये मजा येईल आपल्याला बघायला. चला सुरुवात करा लवकर. नक्कीच आनंद यांना प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवर जर मोठा प्रहार आला तर नक्कीच ते शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच खेचून घेऊ शकतात आपल्या. मोठा मारण्याचा प्रयत्न, पण नक्कीच चांगल्या पद्धतीने खोलवर पद्धतीने टाकलाय. काही कनेक्शन नाही त्यांचं निर्धाव पद्धतीने. तर धावसंख्या स्थिरवली, धावसंख्या झाली आहे ती 35. तर शेवटच्या षटकामध्ये त्यांना धावा हव्या असतील त्या 17. 6 चेंडू आणि 17 धाव्या. चांगलं षटक हाताळलं ते राहुल संघासाठी. शेवटच्या षटक हाताळतील ते. तर थोडंसं थोडंसं बाजूने यायचं आहे, थोडंसं बाजूने यायचं आहे आपण मैदानात. हा शेवटचं फक्त थोडा वेळ सहकार्य करायचं, थोडंसं बाजूने यायचं आहे आपण. राकेश, चला सुरुवात करायची आहे कारण की वेळ कमी आहे. आपण बघू शकता मैदानामध्ये गर्दी होते. थोडंसं सहकार्य करायचं आहे. घाई करा, घाई करा. 6 चेंडू आणि 17 धावा. स्ट्राईकवर आहेत ते विकास. बघा काय होतंय. विरकावण्याचा प्रयत्न आणि बघूया धावा होतात की नाही. नाही, ते मना केले. एक धावावर समाधान मानावं लागेल. चला थोडं सहकार्य करायचं. मैदानाच्या आतमध्ये एक हा रोमांचक सामना आहे, थोडंसं सहकार्य करायचं आहे आपल्याला. मैदानामध्ये फक्त 10 मिनिटासाठी, 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला मैदानात येऊ नये. चला घाई करायची आपण पण. खेळाडूंनी विनंती आहे 16 धावा. 5 चेंडू 16 धावा.
इथे भिरकावण्याचा प्रयत्न, या ठिकाणी काही संपर्क नाही. चला, 4 चेंडू आणि 16 धावा. आव्हान अवघड असं होताना 4 चेंडू आणि 16 धावा. 2 फटके तर त्यांना नक्कीच मोठे खेळावे लागतील, कारण की हा सामना जिंकायचा आहे. तर पुन्हा एकदा समोर दिशेने खेळून काढले, बघूया किती धावा भेटत आहेत त्या ठिकाणी. त्यांना त्याचे जायत बघूया किती. नक्कीच गुड थ्रो. आपण बघू शकतो की थोडा सामना असा हातातून निसटताना 80 किलो यांच्या संघातून. तर शेवटचे 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. पुन्हा भिरकावून दिलाय तो कव्हरच्या दिशेने. प्लेयर आहे, बघूया कॅच होते की नाही, आणि नक्कीच बाद. चला, यानंतरचे बॅटर लवकर जायचे, मैदानात ताबा घ्यायचे. आकिब. तर 2 चेंडू आणि नुसती औपचारिकता राहिली आहे. 2 चेंडू आणि 15 धावा. अशक्य असं लक्ष. जर इकडे जर चूक केली गोलंदाजीने तरच ते शक्य आहे, म्हणजे नो किंवा वाईड. नो वर फ्री हिट. नो +6. एकदा कव्हरच्या दिशेने आणि मोठा फटका नाही. 2 धावा होतील. ही मॅच जवळजवळ आयुष्य लेण्या संघाने जिंकलेले, आणि हा संघ थेट सेमीफायनल मध्ये जाईल. तर शेवटचा चेंडू. तर हा सामना जिंकला तो आयुष्य लेण्या संघाने. कॉंग्रॅट्स. तर तुम्ही जाताय सेमीफायनल मध्ये. आणि उद्याचा जो पहिला सामना असेल तो KR11 विरुद्ध